सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. नेहमीप्रमाणे माझा दिवस सुरू झालेला आहे आणि मी गरम पाणी पिते कारण डिलिव्हरीनंतर माझा वेट खूप वाढलेला आहे. त्यानंतर मला इथे इवासाठी ज्यूस बनवायचं होतं. सो मी तिथे 2 केळी आणि त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे. ॲक्च्युली इवा खूप लवकर उठली आज. नेहमी ती 10, 10:15, 9:15 अशा उठते, बट तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तीही माझ्यासोबत उठली आणि खूप रडत होती. सो तिला देण्यासाठी मी इथे ज्यूस बनवत आहे. सकाळी सकाळी ज्यूस द्यायला पाहिजे की नाही हे मला तर माहिती नाही, बट बऱ्याच जणांचं मी असं ऐकलेलं आहे की केळं बनाना म्हणजे केळं मुलांना बाधतात, त्यांना सर्दी होते, खोकला येतो, बट इवाच्या बाबतीत असं कधीच झालेलं नाही. सो मग मीही कंटिन्यू करते तिला, म्हणजे असं काही नाही आहे किंवा तिला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही बनानामुळे. सो इथे मी छान प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे बनाना. सो तिला घेण्यासाठी मी तिला बोलवत होते. इथे मी ज्यूस कपामध्ये ओतलेला आहे आणि तिला द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मला भाजी बनवायची होती. सो आज माझा होता वांगी बनवण्याचा बेत. सो इथे मी 4 ते 5 वांगी घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ प्रकारे धुवून इथे तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी टोमॅटोसुद्धा ॲड घालणार आहे. मी टोमॅटो इथे चॉप केलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरे, थोडंसं गार्लिक आणि जिंजर ॲड करून थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा मी इथे घालून त्याची पेस्ट बनवणार होते. ॲक्च्युली हा कांदा लसूण मसाला मला एक सांगायचं होतं की ते हैदराबादला मला मिळत नाही. सो त्यामुळे माझ्या मम्मीने मला पुण्यावरून येतानाच इथे माझ्यासोबत दिलेला आहे. सो इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. सो इथे बघू शकता की तुम्ही मी छान प्रकारे अशी फाईन पेस्ट बनवली आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करून ते ऑइल मी एकदम गरम करणार आहे, म्हणजे माझ्या फोडणी एकदम असा चांगला कडक तडका मिळेल. सो त्यामध्ये मी ऑइलमध्ये मी जिरे, मोहरी सगळं ॲड करून ती टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. यानंतर मी इथे खडा मसालासुद्धा घालणार आहे. हा खडा मसाला मला माझ्या मम्मीने दिलेला आहे कारण ऑफिसमुळे मला सगळ्याच गोष्टी मॅनेज होत नाहीत. सो पुण्यावरनं येतानाच मी घेऊन आलेली आहे. इथे बघू शकता मी छान प्रकारे असं गॅसवर मंद आचेवर मी त्याला मसाल्याला आणि टोमॅटोच्या पेस्टला असं छान प्रकारे शिजवत होते किंवा परतवत होते. त्यानंतर मी इथे आपला एव्हरेस्टचा मसालासुद्धा किचन किंग मसालासुद्धा ॲड केलेला आहे. खरं तर प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत फार वेगळी असते आणि मी तर बऱ्याच भाज्या यूट्यूबवरनं बघून शिकलेली आहे. सो इथे माझ्या मम्मीने मला सांगितलेलं आहे, जेव्हा तू कशाचीही भाजी बनवशील किंवा कुठलीही भाजी बनवशील, सो त्यामध्ये तू